नमस्कार माय टू फॅमिली। तर गिरणी कामगारांसाठी ही एक अति महत्त्वाची बातमी आहे। तुमच्याकडून सुद्धा संमतीपत्र घेतले आहे का? तुम्हाला विकासकांनी फसवून तुमच्याकडून OTP घेतलाय आणि तुम्हाला तो संमतीपत्र म्हणजे तुम्हाला ते कन्सेंट रद्द करायचे आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। तर कन्सेंट कसा रद्द करायचा ही प्रक्रिया आपण जाणून घेऊया। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असणाऱ्या गिरणी कामगारांना जबरदस्तीने शेलू मागणीत घरे देऊन त्यांना मुंबईबाहेर घालवण्याचा सरकारचा छुपा डाव गिरणी कामगारांनी हाणून पाडला आहे। अवघ्या 5 दिवसात सुमारे 400 गिरणी कामगार आणि वारसांनी आपली संमतीपत्रे रद्द करत शेलू आणि वागणीतील घरांसाठी नापसंती दर्शविली आहे। गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत अशी विविध संघटनांची मागणी आहे। तरीही सरकारने गिरणी कामगारांसाठी वांगणी येथे 50,000 आणि शेलू येथे 31,000 अशी मिळून 81,000 घरे खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधण्याचा घाट घातला आहे। हे प्रकल्प उभारणाऱ्या विकासकांकडून गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांशी संपर्क साधला जात आहे। वांगणीत घरे उभारणाऱ्या विकासकाकडून म्हाडाच्या नावे फोन करून गिरणी कामगारांकडून OTP मागून त्यांच्याकडून संमतीपत्रे भरून घेण्याचे प्रकार घडत आहेत। त्यामुळे मुंबईतील घरांची संधी गमावण्याची भीती गिरणी कामगारांना असून याबाबतच्या अनेक तक्रारी गिरणी कामगारांच्या संघटनांकडे आल्या होत्या। गिरणी कामगारांची दिशाभूल करून घेतलेली संमतीपत्रे रद्द करावी अशी मागणी गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेने गृहनिर्माण विभागाचे सचिव रवींद्र खेटले यांच्याकडे केली होती। संमतीपत्रे रद्द करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे याबाबतही अनेकांना माहीत नाही। त्यामुळे शेलू आणि वांगणीतील घरांसाठी संमतीपत्र दिलेल्या गिरणी कामगारांचा डेटा आम्हाला म्हणजेच संघटनेला मिळावा, जेणेकरून अशा गिरणी कामगारांकडून संघटना जी आहे ती खातरजमा करून घेईल, असे तेजस कुंभार गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचे म्हणणे आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने संमतीपत्र रद्द करू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, millworkerseligibility.mahada.gov.in ही जी वेबसाईट आहे गिरणी कामगारांसाठी, एलिजिबिलिटीसाठी जी गिरणी कामगारांना वेबसाईट दिली होती त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। नंतर या साईटवर गेल्यानंतर गिरणी कामगारांनी आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून प्रोफाईल ओपन करायची आहे। आता तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन कसा ओपन करायचा हे माहीतच आहे। तर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका आणि तुमची प्रोफाईल ओपन करा। तर जेव्हा तुम्ही साईटवर जाल तर त्यावेळेस तुम्हाला हे असा पेज ओपन होईल। त्यावेळेस स्किप इंट्रोवर क्लिक करा। स्किप इंट्रोवर क्लिक केल्यास स्टार्ट नाऊ येईल। स्टार्ट नाऊवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट नंबर विचारला जाईल, तर तुम्ही एनरोलमेंट नंबर तुमचा टाकून व्हेरीफाय करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारला जाईल, तर तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे किंवा पासवर्डच्या ठिकाणी OTP सुद्धा येऊ शकतो। तर ते OTP जे आहे ते ऑटोमॅटिक एकतर जनरेट होईल किंवा तुम्हाला OTP टाकण्यासाठी ऑप्शन येईल। त्यानंतर तुमचा जेव्हा तुम्ही OTP टाकाल तर तुमचं जे स्क्रीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही एलिजिबल आहात का एलिजिबल नाही तो प्रोफाईल येईल तुमचा। त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला कॅन्सल कन्सेंट हा ऑप्शन दिसेल, म्हणजे ते बटन दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करून तुमचं जे संमतीपत्र आहे ते रद्द करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला एकदा प्रश्न अजून एकदा विचारण्यात येऊ शकतो की खरंच तुम्हाला हे कन्सेंट कॅन्सल करायचं आहे का? तर तुम्ही तिथे होय येस म्हणून टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे संमतीपत्र आहे ते रद्द करू शकता। जर तुम्हाला विकासकांनी फसवून OTP घेऊन तुमचं संमतीपत्र तुमच्या इच्छेशिवाय भरलं असेल तर हीच महत्त्वाची अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।